अरे चिट्टी काढली कुणी शौर्य. अरे बाप रे, हे मी विसरूनच गेलो होतो रे. ये बाबा ये, घे 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 इथूनच घे. अंतरट वरेडी टीम कडून ₹200 कॅश प्राइज आलंय त्यांना. हा, वैष्णवी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून इथे तुफानी फटका. अगदी तुफान वादळाला केली आहे का सुरुवात. बॅटर आपण पाहतोय. तेजसच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार जरूर पाहायला मिळालाय. आणखी एक चांगला फटका यावेळी अलॉंग दी कार्पेट केलाय. अगदी लॉंग ऑफ रिझनचा फटका आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाबा जरूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या दोन धाबेच्या मदतीने मात्र दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धाबसंख्या 8 आकड्यावरती. हा बाबूशा, तुम्हाला आदित्य मोरे तुमची वाट पाहत आहेत. चांगला बॉल यावेळी मात्र गोलंदाज शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉलची संगत आपण पाहतोय. नडोदर टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय जनता राजा वार्दोले टीम. दोन संघादरम्यान चालू असलेला संघर्ष पाहतोय. तदनंतर आपण ग्रँड फिनाले अनुभवणार आहोत. याची देखी याची डोळा पाहूया. क्रिकेटचा हा आनंद उत्सव आहे, पळसाई चषकाचा सोहळा. याच सोहळ्यासाठी आपण सज्ज होऊयात. टॅपिंग क्रिकेट, बॅक टू बॉलर. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर नडोदे टीम, जानता राजा वार्दोली टीम फार कुशीत होती, परंतु त्याच्यानंतर इतकं सुंदर कमबॅक यावेळी शिवाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळालंय. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा येतोय. अर्थातच तेजसच्या बॅटमधून खणखणीत षटकार. इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आता मात्र यावेळी कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार आहे. सामन्याकडे आपण मध्यंतराला जाऊयात, परंतु इथे षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय कल्पेश एक चांगली इनिंग साकारण्याचा प्रयत्न मैदानात करतोय. कारण संधी मिळाली नव्हती पहिल्या षटकामध्ये, परंतु तिथे सुद्धा तेजसने कार्यसिद्धीस नेले. 14 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. इथे 6 धावा येत आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. नडोदे आणि त्याच्या विरोधात जनता राजा वार्दोले टीम. आंतरट वरेडी टीम.
अंतिम सामन्यात जरूर पोहोचले. चालवले पुन्हा एकदा तलवार आणि टिपला या ठिकाणी अचूक झेल. परतावा लागेल बाटर. कल्पिशला विकेट नंबर 1. बॅक टू डगआउट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे तो मात्र गोलंदाज निखिलने. निकी विनायक न्यू बॅटर. आणखी एक चांगला फटका. घुटना टेक तमाशा देख. यावेळी येतोय ब्लास्ट सिक्सर. अरे बाबा हे वारदोलीवाले ही गाणी ऐकून कंटाळलेत. चांगला फटका. यावेळी हवाई सफर. बॉल खाली. फिल्डर आपण पाहत होतो चुकी करताना दिसून आलाय. 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स स्कोर बोर्ड. षटकाचा विचार करायला गेला, इनिंगचा विचार करायला गेला तर 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची संगता आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 28 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल फार निर्णायक ठरू शकतो मॅच मध्ये. अगदी मोठा स्ट्रोक जर आला तर खुशीत असेल जांताराच्या वारदोली टीम, आणि जर हा स्ट्रोक रोखला तर मात्र एक अस्तित्वाची लढाई नडते टीम कडून. परंतु सध्या तर म्हणाल इथे सिंगल कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. 2 धावा. 30 धाव संख्या धावफलकावरती. विजयासाठी आता 12 बॉल 31 ची गरज आहे. पहिल्या बॉल पासून समीकरण बदलावं लागेल मैदानात. जांताराच्या वारदोली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय नडोदे टीम. दरम्यान आपण पाहतोय जरा पहिल्या मॅच कडे लक्ष केंद्रित करूयात. आमचे अनिलजी देशमुख मंचावरती दाखल झालेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची खैरात केली होती. आणि ज्याने या ठिकाणी बॅक टू बॅक 4 षटकार लगावले होते. तो बॅटर आहे विजय, ज्याच्यासाठी षटकार हॅट्रिकला आतापर्यंत अनिलजी देशमुख यांनी प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं. विजय आपण मंचावरती या. आणि त्याच समवेत ज्याने या स्पर्धेत विकेट हॅट्रिक नोंदवली आहे अमोल, त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे अनिलजी देशमुख साहेबांकडून. दोन्ही खेळाडूंना व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. या आपण धरा. कुठे अनिलजी देशमुख आपल्या शुभ असतेच द्या. हे घ्या विजय, हे घ्या ओम. याचा असं झालंय
हा पहिल्यांदाच लग्नाला गेला आणि याला विचारलं कोणाकडून आला, ओमचं सांगतोय. अमोल अमोल अमोलचं सांगतोय. याला प्रश्न पडला आयर नक्की कोणाला करू. जबरदस्त खरोखर मला वाटतं प्रदीप ठाकरेंची ती क्लिप व्हायरल झाल्या. कर्जत पंचायत समिती माजी सभापती, खरोखर त्यांचा आवाज त्याच्यात क्लिप झालाय, पण ती लागली कुठे. फार जबरदस्त कार्य चांगलं केलं मी तर म्हणेल. रुपेश आपण पाहतोय. कल्पेश आणि विवेक ही सलामीची जोडी नरोदय टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं 31 धावा संख्येचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश. काय हो काकांना खाली फुकट जागवलंय तुम्ही. चांगला फटका यावेळी. इथे सुद्धा सामना थांबलेला नाहीये. कल्पेशच्या बॅट मधून येतोय अगदी विजयाची चाहूल देणारा पहिल्याच बॉलवरती हा चौकार. चांगला बॉल, वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. यावेळी दिशाहीन गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून थोडं प्रेशर क्रिएट जरूर झालाय, कारण इथे पहिल्या बॉलवरती मोठा घणाघाती प्रहार आला. चौकार. लक्ष तसं म्हणायला गेलं तर अवघड नाहीये आणि सोपंही नाहीये, परंतु लक्षापर्यंत पोचायचं असेल तर ध्येय काबीज करणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला बॉल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गती अगदी पार म्हटलं जातं ना की वेग पार होता या बॉलवरती. गणती करता आली असती तर मला वाटतं हा बॉल फास्टेस्ट बॉल मध्ये गणला गेला असता. गॅप शोधली आहे. बॉल जाईल 4 धाव्यांसाठी चौकारात. अशा पल्लवीत होत आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. 3 बॉलचा तरार संपलाय. मजा येते मॅच मध्ये. ग्रँड सेमीफिनाले अगदी आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल. यावेळी चुकी झाली आहे. फार मोठी चुकी रुपेशची मैदानात. आणखी एक चांगला स्ट्रोक. कल्पेश नावाचे वादळ आहे मित्रांनो. जितक्या हलकं घ्याल तितकं तुम्हाला त्रास ठरेल, कारण इथे जानताराचा वार धोले. बऱ्याच जणांना अशा पल्लवीत झाल्या होत्या,
पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या आणि 31 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे. परंतु अजूनही नडोदे टीमचा हा खंदा शिलेदार मैदानात आहे आणि त्याची बॅटिंग वन साइडेड सध्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. 5 बॉल संपलेत. हा बॉल सुद्धा निर्णायक आहे. 4 बॉल संपलेत. माफी असावी, वाईड आला होता मध्ये, एक नो आला. ओके, होता आमच्याकडून कधी कधी. सध्या झोप यायला लागली असं समजा. स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील. सन्मान दिला या फटक्यावरती. इथे सिंगल तर आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल 17 या आकड्यावरती 17 रनचा स्कोर बोर्ड. अनिल कुंबळे यांची बर्थडे. परंतु आता मैदानात काय घडते पाहूयात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. येते आणखी एक स्ट्रोक. बॅटर विजयच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. मॅच तप्त झाली आहे. जशी मगाची मॅच ज्या विजयने गाजवली, आता इथे हा विजय विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले आहे 23 आकड्यावरती. येणारी 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 8 धावसंख्येची. सामना होता कुठे, आला कुठे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये असं म्हणा की प्रत्येक वेळी सट्टाच लागतो. फार महत्वाचं असतंय. चले तो चले, नाही तो फिर सबकी बल्ले बल्ले. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. आशीर्वाद क्रीडा मंडळ आयोजित पळसधरी व पळसधरीवाडी पलसाई चषक 2026. पलसाई चषक स्पर्धा कशी व्हावी याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समाधान. 6 बॉल 8 धावा वाचवायच्या आहेत. इथे चांगला फटका आलाय. प्रयत्न केला जातोय परंतु सिंगलला प्राधान्य दिलंय. आणि यावेळी काय घडलंय, एकीकडे चुका करते नडोदे टीम, तर त्याच्यावरती पांघरून टाकण्यात चुका करते ते मात्र जाणताराचा वार्दोली. सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. मी मगाशीच म्हटला 31 धावसंख्येचं टार्गेट पहिल्या षटकातच आल्या 23. इथे चांगला फटका आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. स्कोर लेवल. स्कोर लेवल. चला आंतरट वरेडी टीमचा कॅप्टन मंचावर या. स्कोर लेवल. काय मनगडातल्या ताकदीवरती विश्वास होता विवेकला. मगाची विकेट सॅक्रिफाय करण्याची वेळ आली होती कल्पेची त्याच्यावरती, परंतु कल्पे सुद्धा बाल बाल बचावलेत. 2 बॉल 2 षटकार आलेत विवेकच्या बॅटमधून. ऑनहायट्रिक बॉल. इथे चांगला फटका आहे. विनिंग स्ट्रोक. या ठिकाणी नडोदे टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि त्याच समेत आपलंही अभिनंदन जाणताराचा वार्दोली टीम. चला आंतरट वरेडी आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी नडोदे टीम पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर टॉस करण्यासाठी.
आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याने खरं म्हणायला गेलं तर 3 बॉलचा सामना केला परंतु 16 धावा धावफलकावरती लगावल्या, तो विवेक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अरे चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. काय झालं अंतरट काय तिकडून घरी चालले काय? अरे टॉस साठी या पहिले. अरे ती बाळी नंतर शोधा. किती? 6,000चा सवाळे. किती तोळ्याची होती? अरे कॅप्टन या टॉस करण्यासाठी चला. दादा सकाळ भेटली तर आणून देईल तुम्हाला. हा आणि पुण्यनगरी गाव आहे. अंतरट वरेडी बहुतेक इथूनच एकविरेला निघतील वाटतंय. जाऊन आले परत जायचंय. चला अरे टॉस साठी या आणि या ग्रँड फिनाले साठी तुकाराम दादा निगुडकर यांना विनंती की आपण या, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला मॅन ऑफ द मॅच ठरलाय विवेक.